हे बापूकाने दिलेले डेअरीतले पैसे, हे नाना काकांनी दिले मुळ्यातले पैसे. अजून खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. अशाने तर अनेक वर्ष लागतील अमेरिकेला जायला. मॅडम, तुम्ही माझी सॅलरी वेळेत द्याल ना? सीट काय आहे मॅडम वगैरे? ते एम्प्लॉयच्या नात्याने बोलतोय मी. द्याल ना वेळेत सॅलरी? देईन, पण त्यासाठी तुला मॅडम मॅडम बोलणं बंद करावं लागेल. काय? अगं नाही, तसं नाहीये, पण प्लीज मला सॅलरी वेळेत दे. जे पैसे गोळा करायचे आहेत, लवकरात लवकर अमेरिकेला जायचंय. खूप मेहनत घ्यावी लागणार आहे म्हणून सांगतोय. सेठ ऐक ना, तू खूप मनापासून तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोयस, हे बघून खरंच खूप बरं वाटतंय मला. तू असाच ठाम राहा तुझ्या स्वप्नांना घेऊन. तू कर तुझं स्वप्न पूर्ण, पण मला अमेरिकेला नेण्यासाठी फोर्स नको ना करूस. माझी खूप इच्छा आहे की तू माझ्यासोबत अमेरिकेला यावीस, म्हणूनच मी संकल्प केला होता ग. पण प्रत्येक संकल्प पूर्ण होतो असं नाही ना. हा, पण आपण प्रयत्न तर करू शकतो ना आपले संकल्प पूर्ण करण्याचा. सिड नको ना असं करूस प्लीज. खूप कठीण होईल माझ्यासाठी. माझा फायनल डिसिजन झालाय. मी या सगळ्यांना सोडून कुठेही येऊ शकत नाही. सिड, आत्ताच मॉम डॅडचा डिव्होर्स झालाय. मला आणखी नाती तुटताना नाही पाहायचंय. प्लीज. अगं तात्यांसोबत फायनान्सर बाबत बोलायचं होतं ना. हो, चल. यांना काय बोलायचंय फायनान्सेस बाबत तात्यांशी? तात्या, आता आपण मागच्या महिन्यामध्ये पेरणी केली. हे पीक येईपर्यंत आधीच्या धान्याचा साठा आहे ना, तो विकूया आणि एकदमच वर्षभराचा हिशोब काढू. तुला हवं तसं कर, हे धान्य वाया नको जायला. नाही नाही, तेवढी काळजी घेतो मी. तात्या, हा बोल सुंबे. ते फॅक्टरीच्या कामासंदर्भात बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. तात्या हे बघा, हा. ही ना लिस्ट आहे. आतापर्यंत या एवढ्या फायनान्सर्सना आपल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी आपण विचारले. त्यातले काही फायनान्सर फायनान्स करण्यासाठी रेडी आहेत, पण त्याच्या इन्व्हेस्ट थोड्या छोट्या आहेत आणि आपल्या रिक्वायरमेंट बघता आपल्याला अजून फायनान्स हवाय. आता फॅक्टरी सुद्धा बांधून होईल काही महिन्यात, त्यामुळे ऍटलीस्ट प्रोडक्शन सुरू करण्यासाठी तरी पैसे लागतील. आतापर्यंत जी काही थोडीफार इन्व्हेस्टमेंट झाली आपल्या फॅक्टरीमध्ये ती पुरेशी नाही आहे तात्या. हो तात्या, आणि अशा छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट्स घेऊन फायदा नाही होणार. सगळ्यांचे शेअर्स मॅनेज करणं थोडं गुंतागुंतीचं होईल. म्हणून एक दोन मोठे फायनान्सर भेटले तर बरं होईल. पण काय तात्या, मोठे फायनान्सर्स आणि इन्व्हेस्टर्स नाही म्हणतायत. तुमची फॅक्टरी गावात आहे, त्यांना इथे ग्रोथ दिसत नाहीये, रिस्क वाटते. तात्या, तुमच्या ओळखीत कोणी असेल तर सांगा ना. हो तात्या, तुमचं एवढं नाव आहे, तुमच्या विश्वासावर कोणी ना कोणी तर फायनान्स करतीलच. तुमच्या ओळखीत कोणी आहे का? अरे ओळखीचं कशाला हवा, मीच करतो ना फायनान्स. नाही नाही तात्या, तात्या या बाबतीत मी आणि युवराज खूप प्रोफेशनल असणार आहोत. घर, नाती आणि ऑफिस किंवा फॅक्टरीचं काम हे वेगळंच असू द्या. आणि तात्या, आता जे काही आहे म्हणजे ऑफिस किंवा आता फॅक्टरी बांधून होईल, हे सगळं तुमच्यामुळेच तर आहे. आता फायनान्स पण तुमच्याकडूनच घ्यायचा नाही. तात्या, आम्हाला तुमचा फक्त गायडन्स हवाय. ही फॅक्टरी आम्हाला आमच्या मेहनतीवर उभी करायची. तुमच्या ओळखीत कोणी असेल तर सांगा. बाकी संध्याकाळी आल्यानंतर फायनान्सचा ट्रस्ट गेन करण्यासाठी प्लॅन्स मध्ये काय काय चेंजेस करायचे ते आम्ही तुमच्याशी डिस्कस करू. आता निघतो, ऑफिसला जायचंय. बर. आप्पा, पोरं प्रामाणिक आहेत रे, मनापासून काम करतात. अरे हे भांडवल गोळा करण्यासाठी त्यांचा वेळ नको जायला. तात्या, मी पण पाहतो आपल्या ओळखीतून कोणी पैसे गुंतवायला तयार होईल का ते. त्याची काही गरज नाही रे. म्हणजे बघच मी काय करतो ते. कसं
चाललाय अभ्यास? हो, अभ्यासात लक्ष दे. सध्या ऑफिसला येण्याची काही गरज नाही. हो, एक्झाम झाली की कर जॉईन ऑफिस. हो, त्याशिवाय तुला कसं काय चैन पडणार? मला वाटलंच होतं तू इथेच असणार. गाडीजवळ वाट बघतेय, ये. आणि इन्व्हेस्टर्स शोधायचे आहेत. आता कंपनीचा सीईओच हरवणार असेल तर मग इन्व्हेस्टर्स कसे शोधणार? नाही, हे काय, मी येतच होतो. बाय. मामा, मी पण जाते ऑफिसला. चल बाय, अभ्यास कर. आले आले आले. आज अजून काही फायनान्सेसना मेल पाठवूया. अच्छा अच्छा. बघ, नक्कीच यांचं काहीतरी ओढबंगल चालू आहे. हे तुझ्या सासरच्यांविषयी असं बोलतोस? मग देशमुख आहेतच डेंजर आणि तितकेच गोड पण. पण नक्कीच यांचं काहीतरी शिस्त आहे. घरी आज कोणासोबत तरी मस्करी करणार असतील. असू दे रे, त्यांच्या या गमती जमतींमुळेच घरातलं वातावरण एकदम हसतं खेळतं राहतं. आता बघ ना, कामाचं एवढं टेन्शन आहे, पण घरात आल्यानंतर काही जाणवत सुद्धा नाही. हो, हे मात्र खरं आहे. हो, पण ते टेन्शन तसंच नाही ठेवायचंय. इन्व्हेस्टर शोधायचं आपल्याला. चल लवकर. मग काय समजलं ना? अरे मग लागा तयारीला. हा, कुठे राहिली ही दोघं? यांच्या मागून निघून मी ते पोचलो आणि कामाला सुरुवात पण केली. अजून ही दोघं आलीच नाही. इथे सदा फायनान्स उभा राहिला नाही, तरी घरच्यांना यांच्यावर एक भलताच कॉन्फिडन्स नाही. आणि फॅक्टरी जरी उभी केली तरी ती सक्सेसफुल होईल की नाही याची गॅरंटी पण नाहीये. तरी तात्यांनी एवढा पैसा लावलाय. पण मला अमेरिकेत स्कोप आहे, मला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तरी मला 1 रुपयाची मदत सुद्धा करत नाही. कुठे गेलं? झुरळ होत. कधीपासून कामच करू देत नाहीये, सारखं मध्ये मध्ये येते. सरळ, पण आम्हाला कधी नाही दिसला. बाहेर होतात ना इथे. रोहन, हे रोहन, तू ऑफिस नीट साफ करत नाहीस का? काय करतो? अरे झुरळ होतं इथे. कुठे? अरे होतात ना, बरं ते जाऊ दे. तू नंतर परत ऑफिस नीट साफ करून घे, कळलं? हा. जा. अदिती, हे बघ, नवीन प्रेझेंटेशन तयार केले. जरा एकदा बघून घे ना, म्हणजे फायनान्सर्सना दाखवायला जरा चांगलं होईल म्हणून. प्लीज. थँक्यू सेठ. पण अरे, फायनान्सेस तर मिळाले पाहिजेत ना प्रेझेंटेशन बघायला. आणि आपल्याला काहीतरी करायला हवं. आपले प्लॅन, स्ट्रॅटेजीज, गोल्स बदलायला हवेत जरा. तिथे आपले गोल्स आणि स्ट्रॅटेजीचा प्रॉब्लेम नाहीये, आणि आपलं लोकेशन मॅटर करतं. अरे पण आपण त्यांना विश्वास द्यायला हवा की इथे सुद्धा बिझनेस ग्रोथ आहे. मॅडम, सर, साहेब आले. कोण साहेब? साहेब. बरं, जा बोलवतात. बर. डॅड, तू इथे? कळवलं नाहीस तू येतोयस ते? अदिती, तू
तू फायनान्सर शोधतेस? हो, पण तुला कसं? अदिती, बिझनेस मार्केटमध्ये अशा कुठल्याही गोष्टी लपून राहत नाही. डॅड, ते जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढा फायनान्स नाही उभा राहत. म्हणजे आता फॅक्टरी उभी राहील, प्रोडक्शन सुरू करायचं, त्यामुळे खूप कॅपिटल लागणार आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर मी आम्हाला. असताना माझी मुलगी फायनान्सर शोधते हे मला पटत नाही. आगे ब्लँक चेक, तुझं काम सुरू कर. नाही डॅड, मला तुझी मदत नको आहे, मला पैसे नको आहेत. अदिती, सुरुवातीला फंडिंगसाठी सरांकडून मदत घेतली तर काय हरकत आहे? नाही म्हणजे एकदा काम सुरू झालं की सरांचे पैसे परत देऊन टाकू. नाही सेठ. डॅड, हे बघ, बिझनेस आणि पर्सनल गोष्टी आपण वेगवेगळ्या ठेवल्या. मी तात्यांना पण हेच सांगितलंय, ते सुद्धा मदत करत होते. डॅड, थँक्स, पण खरंच नको. बरं, तू ते फायनान्सर विषयी सांगितलं होतंस, त्यांचं काय झालं पुढे? हा, मी बोललो त्यांच्याशी, त्यांना सांगितलं फॅक्टरी गावामध्ये, पण मग ते नाही म्हणाले. नाही, बरोबर आहे. म्हणजे गावात नवीन फॅक्टरी उभी राहते आणि तसंही देशमुखांनी असं काही लार्ज स्केलवरती काहीच केलं नाही, त्यामुळे कोण ट्रस्ट ठेवेल आणि एवढा फायनान्स करेल असं वाटत नाही मला. मॅडम, सर, आणखीन काही लोक आले तुम्हाला भेटायला. आता कोण आलंय? ठीक आहे, कोण माणसं आहेत त्यांना पाठवा. बरं सर. थँक्यू. एक्सक्यूज मी तात्यासाहेब देशमुख. तात्या, बापू काका, नाना काका, रत्नाक्का. आपण बसून बोलू शकतो का? हो तात्या, हो, विचारता काय? या ना, बसा. तात्या, हे सगळं काय आहे? बापू काका. नो 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 नो, माय नेम इज बापूसाहेब देशमुख. मिसेस आदिती देशमुख, आम्ही इथे काही कामासंदर्भात आलेलो आहोत, तेव्हा आपण जरा पर्सनल रिलेशन बाजूला ठेवून प्रोफेशनली बोलूया. तात्या, या बाबतीत मी आणि युवराज खूप प्रोफेशनल असणार आहोत. घर, नाती आणि ऑफिस किंवा फॅक्टरीचं काम हे वेगळंच असू द्या. मी तात्यासाहेब देशमुख शेतकरी आहे. बऱ्याच एकरांमध्ये शेतजमीन आहे आमची. माझा मोठा मुलगा आप्पा देशमुख शेती बघतो. गहू, तांदूळ, बरीच कडधान्य, भाजीपाला देखील पिकवतो आम्ही आमच्या शेतामध्ये. आमच्या शेतमालाला बाजारात चांगली मागणी आहे आणि आमचा वर्षाचा टर्नओव्हर देखील उत्तम आहे. हॅलो, माय नेम इज बापूसाहेब देशमुख. माझा डेअरी फार्म आहे. आमच्या घरी गाई म्हशींचं दूध ताजं मिळतं आणि कुठलीही रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर केली जात नाही. आणि शिवाय सर्व तालुक्यांमध्ये आमचे डेअरीचे प्रॉडक्ट्स अतिशय मोठ्या प्रमाणात विकली जातात. हाय, हॅलो एव्हरीबडी. मी नानासाहेब देशमुख. माझी मोठी फळाची बाग आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी फळं मोठ्या प्रमाणात विकली जातात. या ज्या ज्यूस आणि कोल्ड्रिंक्स करणाऱ्या कंपन्या आहेत ना, त्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही डायरेक्ट फळं सप्लाय करत असतो. आय एम रत्ना जाधव, बिझनेस वुमन आहे मी. पैठण्यांचा बिझनेस आहे माझा. दुकानदारांना होलसेल रेटमध्ये पैठण्या पुरवते मी. आणि यस मॅम. हां, प्लीज या आमच्या बिझनेस डिटेल. काही गरज नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. फॉर्मॅलिटीज म्हणून तरी बघून घ्या ना. प्रोफेशनल. फॉर्मॅलिटीज म्हणून तरी बघून घ्या ना प्लीज. नाही, तुम्हाला हे सगळं माहिती असेल आमच्याबद्दल, पण तुम्हाला जे माहिती नाही आहे ना ते सांगायसाठी आम्ही आलेलो आहोत. आम्ही ज्यासाठी इथे आलो आहोत ना, ते म्हणजे आम्हाला तुमच्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. हो, आणि म्हणूनच तुमचे सगळे प्लॅन्स आम्हाला सांगा.
तुमचे जे काही प्रेझेंटेशन आहे ते आम्हाला दाखवा, सगळं एक्सप्लेन करा, त्याच्यानंतर आपण बोलू आणि मग डील फायनल करू. सो मिस्टर देशमुख, आम्हाला जसं तुमच्या बिझनेस विषयी तुमच्याविषयी सगळं माहिती आहे, तसंच तुम्हाला सुद्धा आमच्या बिझनेस विषयी, ऍक्च्युली तो तुमचा सुद्धा बिझनेस आहे, तर त्याबद्दल आमच्या बिझनेसचा प्लॅन, विजन या सगळ्याबद्दलच माहिती आहे. आणि आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आम्ही कसंही प्रेझेंटेशन दिलं तरी तुम्ही आम्हाला फायनान्स करणारच आहे. मग काय हरकत आहे? किती गोड आहात तुम्ही सगळे. नाना काका, बापू काका, तात्या, रत्नाक्का, सॉरी. तुम्ही कितीही प्रोफेशनली वागलात ना तरी सुद्धा मी नाही घेऊ शकत तुमच्याकडून पैसे. खरंच सॉरी. अगं पण सुनबाई, तात्या, आपलं बोलणं झालंय याबद्दल. माफ करा, पण खरंच नको. ही माणसं आधी ती नको म्हणत असताना तिला मदत करण्यासाठी एवढं सगळं करतात, पण हिला मदत नकोय. आणि इथे मी मदत मागितली तर अडून राहिले, प्रॉपर्टी मधून बेदखल केलं. आदिती, एक्स्ट्रीमली सॉरी, पण नाही म्हणजे एम्प्लॉई म्हणून नाही, पण घरातला सदस्य म्हणून सांगतो. नाही म्हणजे इतक्या प्रेमानं आपली माणसं आपल्या पाठीशी उभी राहतात, तर तुम्ही दोघं त्यांचा अपमान का करताय? नाही खरंच तुमचं नशीब चांगलं आहे. तुमची माणसं तुमच्या स्वप्नांसाठी तुमच्या पाठीशी उभी आहेत, तुम्हाला मदत करतात. घ्या ना त्यांची मदत. नाही सेठ, मला स्वतःच्या मेहनतीने देशमुख इंडस्ट्री उभी करायची. तात्या फॅक्टरी बांधून देत आहेत हेच खूप आहे. आता फायनान्स सुद्धा त्यांच्याकडूनच घेतला तर मग आम्ही काय काम करायचं? आम्ही काय फक्त ओनर म्हणून ऑर्डर्स द्यायच्या का? हे बघा, तुम्ही सगळे आता माझ्या समोर खूप प्रोफेशनली एक बिझनेसमॅन म्हणून बसला, पण आहात तर माझे तात्या, बापू काका, नाना काका, रत्नाक्काच ना. सेठ त्याचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजुरी करून पैसे कमवतोय, इथे फॅक्टरीमध्ये जॉब करतो, आणि मी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतकं इझिली तुमच्याकडून मदत घेऊ का? तात्या, सगळ्यांसाठी एकच रूल हवा ना. आणि रत्नाक्का, बिझनेस वुमन म्हणून माझी सुद्धा काही तत्व आहेत जी मला डॅड कडून, तुम्हा सगळ्यांकडून शिकायला मिळाली. तात्या, डॅड, थँक्यू सो मच. तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी, पण मी खरंच मदत नाही घेऊ शकत, पैसे नाही घेऊ शकत. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ना, तेवढंच बास आहे माझ्यासाठी. अगं आमचे आशीर्वाद तर आहेतच तुझ्यासोबत. खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. तुला पैशांची मदत नकोय ना, मग आम्ही भांडवलदार तर शोधू शकतो ना. म्हणजे आपण सगळेच शोधू. कोणीतरी असेलच जो आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार असेल. एक्सक्यूज मी. हॅलो. Hello, is this Mr. Yuvraj, CEO of Deshmukh Industries? यस, ओके. सर, आमच्या मॅडम तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, तर आपण लवकरच एक मीटिंग अरेंज करू शकतो का? यस, शुअर. तुम्ही डेट अँड टाइम कळवा, पण मीटिंग करू. ओके सर, ग्रेट. मी मॅडमचं शेड्यूल बघून तुम्हाला कळवते. ओके, नो प्रॉब्लेम. तुमच्या मॅडमचं नाव कळू शकतं का? मिस रेवा दीक्षित. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही डेट अँड टाइम कळवा, आपण मीटिंग करू. किती कोणीतरी रेवा दीक्षित नावाच्या मॅडम आहेत, त्यांच्या सेक्रेटरीचा फोन होता. त्यांना आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करायला इंटरेस्ट आहे. अरे वा, क्या बात, मस्त. बघा, आपण इन्व्हेस्टर शोधत होतो आणि समोरून फोन आला. बाय द वे, नाव काय म्हणाला त्यांचं? प्लीज, रेवा दीक्षित. रेवा दीक्षित.